अध्यक्ष महोदय, मी आपल्या परवानगीने अनुमतीने अर्थसंकल्पातील सर्वसाधारण चर्चेच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 246(1) मधील 7 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 स्थगित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो। छोटी नाही करत आहे, नियमांमध्ये 7 दिवसाची नोटीस आहे ती शिथिल करतो, आपण नेहमी करतो ते। प्रस्ताव असा आहे की अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा संदर्भात विधानसभा नियमातील नियम 246(1) मधील 7 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी। प्रश्न असा आहे की अर्थसंकल्प सर्वसाधारण चर्चेत संदर्भात विधानसभा नियमातील नियम 246(1) मधील 7 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला। की साधारणपणे आता संमत झाल्यानंतर काय तुम्ही मांडताय? एक मिनिट, काय वाईट काय चांगलंच सांगतोय। बजेट मांडल्यानंतर सर्वसाधारणपणे लागोपाठ 2 ते 3 दिवसांची सुट्टी असते असं बजेट मांडलं जातं, कारण ते बजेट वाचायला मिळतं। आता 7 दिवसावरून फक्त आपण 2 दिवसावर येते दादा, परवा जेवी सुट्टी आहे। हो बरोबर आहे 57, पण किमान 4 दिवस तरी ठेवा ना। ते वाचणार कधी, ते बोलणार कधी? बरं, बजेट तुमचं म्हणजे सगळं काव्य बिव्य सगळं अध्यात्म वगैरे, सध्या तुमची रसिकता वगैरे त्या दादामध्ये बरीचशी आहे, त्यामुळे आम्हालाही रसिक व्हावं लागणार, आणि म्हणून 4 दिवस तरी ठेवा। 4 दिवस तरी ठेवा। चला महोदय, त्यांच्या क्षमतेवर आमचा इतका विश्वास आहे, आम्हाला माहिती आहे की यांना 5 तास जरी दिले असते आम्ही तरी त्यांनी तेवढंच चांगलं भाषण केलं असतं। म्हणून आपण नेहमीच्या प्रथा परंपरेप्रमाणे दरवर्षी आपण हेच करतो, तसंच आपण केलंय। चला झालं संमत, आता काय 3 आणि 2 करता।